आता लास्ट देवीचं दर्शन चालू आहे येडेश्वरीचं. तुळजापूरला गेल्यावर इथं यावं लागतं असं सगळे म्हणतात. तसं तुळजापूरचं दर्शन पूर्ण घडत नाही. आणि देवीची ओटी खरेदी केली आहे आणि फुल फॅमिली आता दर्शनाला चालली. इथं मस्त सोय म्हणजे चढायला डोंगर आहे आणि छानपैकी सावली पण आहे इथं. म्हणजे कसं जे भाविक भक्त येतात त्यांना ऊन नको लागायला आणि छानपैकी असं त्यांचं प्यायचं पाणी असं नाही, कारण डोंगर असल्यामुळं चक्कर बिक्कर येणं थकणं हे ते सगळं चालूच असतं. आणि इकडची माणसं पण भारी आहेत. ते काका नाही का ताज जे आम्ही आलो म्हणजे मी हे घेतलं ते पाणी बिणी विचारित होते. म्हणलं बॉटल कितीला, ते म्हणले बॉटल नाही तसंच असं विचारित नाहीत. हाय का नाही, काही माणसं चांगले असतात. काही चांगले सल्ला देते, काही लय खडूस असतात. ते आपल्याला ते हॉटेल वाल्याने सांगितलं तसं 7 किलोमीटरवर खराब रोड आहे, थांबा इथं. किती फसवलं आपल्याला कुणी ते रात्री ना 1,500 रुपयात त्याच्यापेक्षा पटकन भारी दर्शन झालं. कशाला त्याच्या नादी लागायचं. मला इथं पिवळं लावतात, हळद लावतात चेहऱ्याला. इथं हळद तू आलेला याच्या आधी सक्त म्हणाय तू आधी आलेला आहे का इथं? हा, तरी तू रस्ता कसं काय माहित नव्हता? मला अरे एकदा येऊन गेल्यावर आता रस्ता मोस्टली माहित असतो ना म्हणून म्हणलं. एकदा येऊन गेल्यावर रस्ता मोस्टली माहित असतो ना म्हणून म्हणलं. अच्छा अच्छा, ओके ओके. तिलाही हुकवीती, ती नुसती हुकवीत नाही म्हण, तिलाही हुकवीती. पण मंदिर डोंगरात असू नाही तर कुठं आतमध्ये असू, खेळण्यांची दुकानं 100% तिथं असतातच. लहान पोरांना काल तू सांगितलं ना पिल्लांनी तिथं अक्कलकोटला मंदिरात जायचा रस्ता कसा सांगितला, तर म्हणला इथून खेळण्यांची दुकानं चालू झाल्यात, इथून सरळ मंदिर आहे. म्हणजे माझा पोरगा बी जरा हुशारच आहे माझ्यासारखं. हा, पण पटकन पोहोचणार आहे, कळणार नाही. जेजुरीचा गड चढल्यासारखं आहे ना, आईन त्या मागे राहिला. आपलं इथं पण दर्शन चांगलं होणार आहे. शेवटचं राहिलंय आता आहे ना, पुढं थांबायची का परत अजून? इकडे बी भारी दर्शन होऊ दे. शेवटचं आहे. झांबरे थांबा. झांबरे झांबरे पाटील, थकले का तुम्ही? नाही, तुम्हाला मज्जा आली का सर? सांगा ना. ओ सर सांगा ना. नाही ना, सगळे माग राहिले. सोनू तू काय करतो एकटा पुढं? हरवल्यावर खडूस बापाचा खडूस पूर्व येते.